पावसामुळे भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय। आंबा काजूचा हंगाम देखील लांबणीवर गेला। परतीचा पावसानं कोकणाला संकटात आणलेला आहे। कोकणातल्या बळीराजाला संकटात आणलंय। सिंधुदुर्गात कोसळत असलेल्या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। परतीच्या पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। भात, काजू, आंबा या पिकांचं नुकसान झालेलं आहे। या संदर्भातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूया। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेले काही दिवस हा सातत्याने संततधार असा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडतोय। मी आता सावंतवाडी इथे आहे आणि सावंतवाडी इथे बघितलं तर ही जी संततधार आहे ती अशाच पद्धतीने सध्या सुरू आहे। आणि इथे जर आपण दृश्यामध्ये पाहिलं तर सध्या जो डोंगर भाग आहे त्या डोंगर भागातही मोठ्या प्रमाणात धुकं आहे ते इथे आलेलं दिसतंय। संततधार सध्या पाऊस सुरू आहे। हवामान विभागाने पुढील 2 ते 3 दिवसासाठी येलो अलर्ट हा जारी केलाय। तर सागरी किनारी भागात हे 30 ते 35 प्रतिताशी किलोमीटर वेगाने वारे वाहतील। त्यामुळे समुद्राला जी वादळी स्थिती आहे ती कायम आहे। मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे। एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र संततधार पावसाची आजही सुरू पाहायला मिळते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।